नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघू शकता आपल्या शेळ्या आपण बाहेर बांधलेल्या आहेत। बघा गेले 8 दिवस झालं नुसतं पाऊस चालू आमच्याकडे। बाहेर तर शेळ्या काय सोडल्याच नाहीत अजून, कारण कसं आहे इथं दिवसभर इथं चारा खाऊ घालते, तुरीचं वगैरे गुळजी आहे ते सुबाबुळ वगैरे थोडीशी पिल्लांना वगैरे आणि आतमध्ये बांधतोय। कारण दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, हे बघा एकतर आहे फरशीचा परिसर खाली आणि त्याच्यामुळे काय कोरडं राहणं गरजेचं आहे, झाडून घेतलेलं आहे। आणि इकडे तुम्हाला दिसत असेल शेकोटे लावलेले आहे, कारण थोडंसं धूर वगैरे असलं, थोडासा गारवा म्हणजे उष्ण जर वातावरण तयार केलं, आर्द्रता जर बाहेर जर गेली, चांगलं जर फरशा वगैरे वाढले व्यवस्थित, तर कसं आहे जनावर निरोगी राहतं। एक तर आपल्या फार्मवर आहेत पिल्लं, आणि पिल्लं जर फार्मवर असतील तर विशेष काळजी घ्यायची, कारण कसं आहे नफाच आपला पिल्लांवरती आहे। बघू शकता आपले पिल्लं वगैरे, हे बघा हुंडीचा बोकड कसला टॉप क्वालिटी, एक नंबर आहे ना बोकड, बघू शकता। आणि याच्या नाकाला बघा हे काय झालेलं होतं, आता ते कव्हर झालेलं आहे, हिमॅक्स मलम वगैरे लावलेलं होतं, कव्हर झालेलं आहे। बघू शकता तिन्ही पिल्ले, होंडीचे 3 पिल्ले बघा काय जबरदस्त पिल्ले आहेत। पावसाळ्याचं वातावरण आहे, नुसतं थंडगार वारं चालू आहे। बघू शकता तुम्ही नुसतं थंडगार वारं चालू आहे, थंडगार वारं चालू आहे, नुसता पाऊस आता लगेच आणि पाऊस येते। ऊन तर पडणारच गेले, रोजच ऊन पडणार गेले, असं म्हणजे सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस चालू आहे। पण बघा आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की भाग 6 की 6 महिन्यामध्ये एका गावरान बोकडाचा, आता समजा 3 बोकड आहेत, ह्या 3 बोकड जे गावरान आहेत आपले, अशा बोकडांचा आता समजा एक बोकड धरा, आता हा बोकड मला 10,000 जर रुपयाला जर विक्री करायचा असेल, 6 महिन्यामध्ये जर 10,000 रुपयाला विक्री जर करायचा असेल, एक गावरान उस्मानाबादी शेळीचा बोकडाविषयी बोलतोय मी, विशिष्ट जातीतला किंवा महागडी ब्रीड मी बोलत नाही, जे काही इथं आहेत तेच संगोपन सांगतोय बरं का मी। एक गोष्ट लक्षात घ्या, पहिली गोष्ट पिल्लू जन्मलं, डायरेक्ट टॉपिकचं बोलतो मी, पिल्लू जन्मलं क्राय पॉटर वगैरे तुम्ही पाजणारच आहात, 1-1.5 महिन्यापर्यंत रेग्युलर क्राय पॉटर ठेवायचं सकाळ संध्याकाळ दूध पाजण्याच्या अगोदर, ते सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती झाली आता, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे। बघा पहिले 20 दिवस पिल्लांना B1 ड्रॉप किंवा A to Z सिरप रेग्युलर द्यायचं। पहिले 0 ते 10 दिवसापर्यंत 1-1 ml द्या, 10 दिवसापासून 15 दिवसापर्यंत 2-2 ml द्या, मग पुन्हा एक जास्तीत जास्त करून 10 दिवसापर्यंत 25 दिवसापर्यंत त्याला 2.5-3 ml B1 ड्रॉप द्यायचं किंवा A to Z सिरप दोन्हीपैकी एक द्यायचं। मल्टीव्हिटॅमिन सिरप आहे, कोणत्याही मेडिकलवरती वगैरे भेटत असते, त्याच्यामध्ये काहीच ताण घेण्याची गरज नाही तुम्हाला। मग काय करायचं, आता बघू शकता हे जो बोकड आहे, आता बघायला 25 दिवसामध्ये आपण काय केलं, मस्तपैकी B1 ड्रॉप किंवा A to Z सिरप दिलं, रिझल्ट तुमच्या पुढे आहे। होंडीचं पिल्लू आहे बरं का, हे होंडीचं लहान बोकड आहे, लक्षात असू द्या हे पिल्लू। आता बघा तुम्हाला सांगतो, मस्तपैकी त्याला काय करायचं, शेळीची आणि पिल्लांची आता समजा 20-25 दिवस किंवा 1 महिना धरा, 1 महिन्यामध्ये काय करायचं, दोन्हीचे जंतनाशक करून घ्यायचं, डिवर्मिंग करून घ्यायची त्याची, मस्तपैकी लहान लेकराचं आपले बँडी वगैरे भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे भरपूर भेटत असतात, तुम्ही कोणत्याही आणा, त्याच्यातला काहीच विषय नाही, मस्तपैकी जंतनाशक त्या पिल्लांचं देऊन घ्यायचं, अल्बोमार किंवा निलजान वगैरे त्या शेळीला देऊन घ्यायचं, मस्तपैकी डिवर्मिंग करून घ्यायची दोन्हीची। कारण कसं पिल्ले माती खाणं, शेळीला दूध भरपूर आहे, पण जर ते दूध जर पोटातले जर जंत वगैरे जर खाऊन घेत असतील तर त्याला अंगी लागणार आहे का दूध, त्याच्यामुळे काय करायचं, जंतनाशक करून घ्यायचं। जंतनाशक केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ते बंद करून टाकायचं, B1 ड्रॉप वगैरे काहीच ताण घ्यायचा नाही। मग त्याच्यानंतर काय करायचं, 1 महिना न्यूरोकाइन प्लस किंवा मल्टीस्टार किंवा शार्कोफेरॉल वेट दिलं तरी चालतंय, पण न्यूरोकाइन प्लस किंवा मल्टीस्टार द्यायचं, दररोज द्यायचं, 4-4, 5-5 ml दररोज सकाळी द्यायचं त्या बोकडाला। शेळीचं नंतर सांगतो मी तुम्हाला, त्या बोकडाला द्यायचं। मग बोकड तुमचं झालं बघा 2.5 महिन्यात, समजा बोकड झालं 2-2.5 महिन्याचं बोकड, सरळ चाळा खाते आणि पचवते सुद्धा, त्याच्यामुळे काय करायचं, आता बघा बऱ्याच जणांचा विषय असतो की आता जेणेकरून किंवा एक बोकड आहे त्याचं वेट गेन फास्ट होण्यासाठी, त्याने जबरदस्त कांती वगैरे चांगलं जर होण्यासाठी बोकड कोणता खुराक द्यावा, हे बघा सोयाबीन, 1 नंबर रिझल्ट आहे सोयाबीनचा। आता आमच्या इकडे काय 10-15 एकरात आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीन लावलेलं आहे, जबरदस्त रिझल्ट असतो सोयाबीनचा। मस्तपैकी सोयाबीन वगैरे आणून ठेवायचं त्याला सुरुवातीला तुसं द्यायचं, लहान असतं असं काहीच नाही किंवा आणलं शेरभर दिलं मग ते काहीतरी पोट फुगवून हे होणं मरून जात असतं बघा पिल्ले, त्याच्यामुळे लक्षात घ्या मस्तपैकी सोयाबीनचा खुराक ठेवायचा त्या बोकडाला। कारण कसं आहे बऱ्याच ठिकाणी होतंय काय की खुराकावर लक्ष देत नाहीत, फक्त कॅल्शियम पाजलं किंवा फक्त लिव्हर टॉनिक दिलं किंवा फक्त डिवर्मिंग केलं म्हणजे पिल्लू सुधरत नसतंय, त्याला खुराक चांगला देत असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, खुराकावर घेते वेळेस अजून एक वेळेस मस्तपैकी त्याची डिवर्मिंग करून घ्यायची। कारण कसं आहे, तुम्ही खपरी पेंड जरी दिली किंवा शेंगदाणे जरी तुम्ही आणून जरी खाऊ घातले, पोटात जनता असतील तर रिझल्ट भेटणार नाही, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा तुम्ही। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय मस्तपैकी त्याची डिवर्मिंग वगैरे करून घ्यायची, खुराकावर पिल्लू घ्यायचं। जो आपण खुराकावर घेण्याच्या अगोदरचं जे आपण न्यूरोकाइन प्लस किंवा मल्टीस्टार देत होतो ना B1च्या नंतर, ते सुद्धा बंद करून टाकायचं आणि ऑस्टोवेट वायमरल मिक्स करायचं आणि पूर्ण 3 महिन्यापर्यंत, 1 महिना किंवा 25-20 दिवस हे ऑस्टोवेट वायमरल आपले द्यायचं। कॅल्शियम बघू शकता आज संपलेलं आहे, दुसरं आज फोडायचंय, हे ऑस्टोवेट वायमरल मिक्स करायचं आहे। बघा तुम्हाला वायमरल दाखवतो मी, बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, हे 110 रुपयाला भेटतंय, हे काय 150 रुपयाला आहे। मस्तपैकी ह्याच्यामध्ये मिक्स करायचं,
मस्तपैकी हलवायचं आणि मग त्या पिल्लाला द्यायचं 10-10 ml. सरळ 10-10 ml देऊन टाकायचं सकाळच्या वेळेस उठल्या उठल्या. औषधं पाजण्याची वेळ सकाळची, हे डोक्यात फिट करून ठेवा तुम्ही. आणि ह्या गोष्टींना जे कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, लिरोटॉनिक ह्यांना ना म्हणजे एक औषधी म्हणून कन्सिडर करूच नका, हे खुराकातला एक भाग आहे म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. मस्तपैकी त्याला 1 महिना करायचं, द्यायचं कॅल्शियम. फक्त एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा की कोणताही पिल्लू असो त्याची वाढ सुरुवातीचे 3च महिने फास्ट होत असते. 3 महिन्याच्या नंतर काहीच द्यायचं नाही त्या पिल्लाला, फक्त रेग्युलर खुराक ठेवायचा. म्हणजे जर तुम्ही जर पुरं 6 महिने जर कॅल्शियम ठेवलं परवडत नाही, बिना कामाचं म्हणजे डोकं लावण्यात काहीच मजा नाही. ऑटोमॅटिक त्यानं भरपूर चारा खात असते, फक्त रेग्युलर त्याला खुराक द्यायचा. समजा आता पिल्लू जबरदस्त पिल्लू झालेला एकदम म्हणजे असं बघितल्याच्या नंतर नजरच हटत नाही, खुराक कमी करायचा. समजा पिल्लू थोडंसं खराब आहे, थोडंसं खुराकामध्ये वाढवायचं तुम्ही. गहू सोयाबीन मिक्स केलेला जो खुराक आहे त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर वगैरे टाकायचं. ह्या गोष्टी लक्षात असू द्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेणेकरून एवढं सगळं केलं तरी सुद्धा पिल्ले का खराब होतात. आपलं जर नियोजन चुकलं, म्हणजे समजा आता 4 दिवस झाला 8 दिवस झाले पिल्लू खोकलते, म्हणजे त्याला सर्दी वगैरे झालेली आहे, पिल्लू ठसकते, सर्दी वगैरे झालेली आहे, तुम्ही त्याला जर नाही जर इलाज केला किंवा त्या पिल्लाला दूधच पुरत नसेल तर त्या ठिकाणी अडचणी येत असतात. त्याच्यामुळं पण पिल्लू म्हणजे बुट्या राशीचं राहून जाते, हे पण लक्षात घ्या. म्हणून मला व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की तुमचं कसलंही पिल्लू असो काय असो, सुरुवातीचे 3च महिने संगोपन करायचं. 3 महिन्याच्या नंतर अजिबात म्हणजे औषधी त्याला पाजायची काहीच गरज नाही. सरळ तुमचं बोकड 100% 6 महिन्यामध्ये 10,000 बोकड जावंच लागेल, तुमचं जावंच लागेल. मी आतापर्यंत संगोपन जे केलंय ना, ते जे काही केलंय ते पहिले 20-25 दिवस मी B1 ड्रॉप किंवा A2Z सिरप पाजत असतो. त्याच्यानंतर मल्टीस्टार किंवा न्यूरोकाइन प्लस पाजलेला आहे. आता कॅल्शियमवर घेतलेली पिल्ले आहेत माझी. आता सध्या खोंडीचे पिल्ले बघा, मी तुम्हाला दाखवतो. न्यूरोकाइन प्लस पाजलेलं होतं ज्यावेळेस पिल्ले आणलेले होते, 15 दिवसाचे असतील पिल्ले बघू शकता. संपलेला आहे न्यूरोकाइन प्लस आपलं, कारण का आता पिल्ले पण चांगले झालेले आहेत. आता रेग्युलर चालू आहे कॅल्शियम. जे रिझल्ट मी तुम्हाला दाखवते ना ते डोळ्यापुढे आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा कायमस्वरूपी. आता मस्तपैकी आता एवढे पिल्ले होईपर्यंत काय करायचं, त्याला कॅल्शियम पाजायचं. बस याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही, फक्त खुराकावर लक्ष द्यायचं. आणि समजा पाटी आहेत, आता पाटी पहिला रुपाट कधी लागवड करायची हे बघा. सोयाबीन वगैरे कमी प्रमाणात ठेवायचं पाटीला, असं काहीच नाही. बऱ्याच ठिकाणी काय होतंय, माजटून जात असते पाट, म्हणजे कसं ते बोकड माजल्याने माजटते भरपूर खुराक खाऊन, नंतर ते गाभत जात नाही, अशा गोष्टी होत असतात. किंवा परत माझावर येत असते, गाव व्यवस्थित राहत नाही पाठ. त्याच्यामुळे काय करायचं, 3 महिन्यापर्यंत तुम्ही 1-1.5 महिना खुराक ठेवू शकता. त्याच्यानंतर पाठीला ना काहीच देण्याची गरज नाही आहे, तो शेळ्या सगळं खोरं आपलं चारा वैरणी खाऊ घालायच्या, बस विषय संपला. 10-11-12 महिने झाले, 8 महिन्याचे प्लस म्हणजे ते समजा होंडा शेळी आहे, भरपूर मोठी शेळी आहे, चांगली पाठ म्हणजे हायटेड झालेली आहे, जबरदस्त दिसते, क्रॉस करून टाकायची. 30 किलो प्लस झालं, विषय संपला. पाठ वगैरे गावाचा ते ऑटोमॅटिक, त्याच्यामध्ये काही विषयच नाही. मग आणि हा रिझल्ट भेटण्यासाठी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, अजून एक, दूध असल्या शेळीला तर त्याचा रिझल्ट भेटतं, हे पण तुम्हाला सांगतो. असं होईल त्या शेळीला दूध नाही काय नाही, तुम्ही उगा त्याच्या तोंडात कॅल्शियम आणि ते मल्टीव्हिटॅमिन घालताय, अजिबात रिझल्ट भेटत नाही बाई, काहीच रिझल्ट भेटणार नाही तुम्हाला. कारण कसं आहे, दूध जर भरपूर त्याला पोटभर भेटलं तर ते व्यवस्थित शरीराला लागू होत असतं, कॅल्शियम वगैरे पाजलेलं तुम्ही. असं काहीच नाही की आम्ही भरपूर कॅल्शियम पाजवलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे संगोपन केलं तरी पण आमचे पिल्ले असे झाले तसे झाले, आम्ही डिवर्मिंग पण केली, अशातला काहीच विषय नाही. शेळीला दूध असणं महत्वाचं आहे. असं व्हायचं ते दूध 500 ml, तुमचं कॅल्शियम 10 ml, असं म्हणजे कसं आहे ते अंगापेक्षा भोंगा भारी म्हणल्यासारखं पण होऊ नये. शेळी चांगली आहे, निरोगी आहे, शेळी जबरदस्त आहे. आता बाबली कोंडा शेळी, 3 पिल्ले काय जबरदस्त पिल्ले आहेत बघा, 1 नंबर जनावर आहेत. अशा पावसामध्ये असे जबरदस्त जनावर आहेत. ही जर पिल्ले अजून जर म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये दिवाळीच्या वेळी जर शेळी जर वेली असती ना, जबरदस्त पिल्ले राहिली असती. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश एवढाच आहे, जे काही संगोपन करायचं आहे, सुरुवातीचं मल्टीव्हिटॅमिन, त्याच्यानंतरचं मल्टीव्हिटॅमिन जे आपण म्हणत असतो ते मल्टीस्टार किंवा न्यूरोकाइन प्लस, त्याच्यानंतर 1 महिना सॉरी कॅल्शियम, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच करण्याची गरज नाही. फक्त शेळी आपलं बोकड विक्री करेपर्यंत रेग्युलर 1-1.5 महिने 2 महिने का असेल तर खुराक ठेवून द्यायचा. आणि असं काहीच नाही किंवा 10 म्हणजे 10,000 येण्यासाठी 6 महिने सांभाळावंच लागेल. 5 महिन्यामध्ये पण 10,000 बोकड जाऊ शकतो जर तुम्ही जर चांगलं संगोपन केलं तर. असं म्हणजे तुम्ही समजा व्यवस्थित हातावर जर घेऊन जर पिल्लू जर सांभाळलं तर 100% जाऊ शकतो. किंवा आता एक गावरान आहेत, थोडासा टाइम लागणार. समजा आता विशिष्ट जातीतलं तुम्ही आता बिटलचा बोकड वापरला, आफ्रिकन बोर वापरलं किंवा काठेवाडीचा बोकड वगैरे वापरला किंवा शेळी वगैरे चांगली मोठ्या जातीवंत आहे, त्या ठिकाणी 4-4.5 महिन्याची किंवा 5 महिन्याची जरी झाली पिल्ले तरी सुद्धा 10-12 हजार विक्री होऊ शकतात. पण मी काय सांगतोय की गावरान, हे आपलं नॉर्मली जे गावरान आहे ना, गावरान उस्मानाबादी, ह्या पिल्लांचं मी तुम्हाला संगोपन सांगते, लक्षात घ्या. आता याच्या व्यतिरिक्त जर मला जर तुम्ही विशिष्ट जातीतली जर चांगले जर तुम्ही जर पिल्ले जर आणून दिले, ते एकदम जबरदस्त असे लांबकानी हे ते भारी भारी असतात ना, तर त्या ठिकाणी तर अजून भरपूर जास्त प्रमाणामध्ये नफा भेटत असतो.
पण कसं आहे की ती जरी माहिती जरी असली आपल्याला, तर माझा उद्देश एवढाच की अजून 1-2 वर्षाच्या मध्ये काम करायचं, त्याच्यानंतरच आपण का ती काठीवाडी वगैरे बऱ्याच ठिकाणी काम करणारच आहोत. आणि जेणेकरून आता सुवाबूळ वगैरे, आता मेथी घास वगैरे मागवलेला आहे आपण 2-3 किलो सुवाबूळ वगैरे मागवलेली आहे. त्याच्यानंतरचा आता तुम्हाला नक्की व्हिडिओ येऊन जाईल, जेणेकरून आता 7-8 गुंठे सुवाबूळ लागवड करायची आपल्याला, भरपूर पेरणी वगैरे करायची आहे. त्याच्यामुळं दिवाळीला आता शेळ्या वगैरे घ्यायची तर आपल्याला अजून भरपूर. त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. काही अडचणी असेल तर नक्की कमेंट करून विचारा. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.